अयोध्येमधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला जुना फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावरती गर्दी उसळलेली होती, तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर केलाय। नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतनं हा फोटो पाठवलेला होता। फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केलाय। तर देवेंद्र फडणवीसांनी जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। तर हा कारसेवक जेव्हा अयोध्येला जाणार होते तेव्हा रेल्वे स्टेशनवरती जी गर्दी झाली होती त्या गर्दीचा फोटो आहे आणि देवेंद्र फडणवीस त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतायत। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो ट्विट केलेला आहे। तर नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतनं हे छायाचित्र पाठवलं। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावरती गर्दी उसळली, तेव्हाचं हे छायाचित्र आहे। छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी हे छायाचित्र टिपलं। उद्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा। दरम्यान संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी, तशी छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे, ते सगळं आमच्याकडे आहे ना। तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत। नागपूर स्टेशनला गेले असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना लहानपणी। काय आपलं मत असं आहे की फक्त नागपूर स्टेशन पर्यंत? मी असं म्हणत नाही, मी असं काही म्हणालो नाही। त्यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकलेला आहे। आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो, एकमेकावरती आरोप करण्याचा हा दिवस नाही। ते विचारतात शिवसेनेचं योगदान काय, म्हणून माझा हा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।